नमस्कार, मी राधिका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा एक नवीन शॉपिंग ब्लॉग आहे आणि ह्याच्यामध्ये डीमार्टमधील लेडीजच्या आवडतीचं सामान ते म्हणजे किचनसाठी लागणारे स्वस्तात मस्त असे कंटेनर, त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला थोडंसं ग्रॉसरीमधलं मटेरियल दाखवते. तर इकडं काहीतरी दावत तांदूळ होता, तो 90 रुपयाला अर्धा किलो असं होतं. मी मखाने तर सगळ्याच्या अगोदर घेतले. इकडं ड्रायफ्रूट्स होते जे की 900 रुपयाला 589ला 400 ग्रॅम वगैरे असे होते. आणि मिक्स्ड ड्रायफ्रूटसुद्धा इकडं छान म्हणजे क्वालिटी चांगली होती त्यांची. आणि इकडं सगळे अवेलेबल होते. अंजीर वगैरे सगळंच इकडं मिळत होतं. इकडं काही रॉयल खजूर, किमयाची खजूर असं सगळं होतं. आणि सध्या श्रावण सुरू आहे त्यामुळे ना इकडं भरपूर सारं उपवासाचं पण सामान होतं, ज्यामध्ये भगर, साबुदाणा वगैरे होतं. इथं 169ला अर्धा किलो किमयाची खजूर आपल्याला भेटत होती. इकडं 65 रुपयाला आणि आपल्याला इकडं बाय वन गेट वनमध्ये मुलांच्या आवडीचं चकली वगैरे पण भेटत होती. छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा लक्ष्मीनारायण चिवडा खूप स्वस्तात भेटत होता. इकडे चकलीसुद्धा ध्रुवला आवडते म्हणून पटकन मी घेऊन टाकली. 70 रुपयाला ही मिनी भाकरवडी होती आणि खायला खूप टेस्टी लागते ही भाकरवडी. तर इकडं चहाचे काही भरपूर सारे प्रकार होते, ज्यामध्ये 1 किलो अर्धा किलो असे प्रकार होते. त्यामध्ये इथं 299ला हा टाटा अग्नीचा चहा 1 किलो भेटत होता. हा 459ला होता, जो की 1 किलो होता. आणि इकडं सप्तपरिवार चहा होता, तो 500 ग्रॅम 145ला होता. हा आसाम गोल्ड होता 214ला अर्धा किलो. विक्रम कडक डस्ट होता 245ला अर्धा किलो. हा 250 ग्रॅम होता 146 रुपयाला. नॅचरल केअर रेड लेबल. हा इलायची डस्ट पावडर होता 205 रुपयाला अर्धा किलो. आणि हा होता 440ला 1 किलो. त्यामध्ये बाय वन गेट वन होतं. आणि इकडं मिल्क पावडरसुद्धा अवेलेबल होती. सोसायटी चहा होता 285ला अर्धा किलो. आणि हा खूप टेस्टी लागतो, मला तरी पर्सनली खूप आवडतो. इकडं भरपूर सारे ग्रीन टीचे पण प्रकार होते, कॉफीचे प्रकार होते, ज्यामध्ये नेसकॅफे होती आणि इन्स्टंट ब्रू कॉफीसुद्धा होती 130ला 40 ग्रॅम. ही कॉफी जरी दिसायला छोट्या बरणीमध्ये असली तरी ती भरपूर दिवस जाते. ही नेसकॅफे 45 ग्रॅम 199ला होती. टेटलीचा ग्रीन टी इकडं अवेलेबल होता, जो की 180 रुपयाला होता. 25 पाउचेस त्याच्यामध्ये होते. दुसरा पण अजून अवेलेबल होता, तो 150ला 25 त्याच्यामध्ये नग होते. भरपूर सारे कॉफीमध्ये पण प्रकार होते, ज्यामध्ये बाय वन गेट वन सध्या ऑफर सुरू आहे. इलायची होती. इकडं बोर्नविटा 255ला 700 ग्रॅममध्ये मोठा पॅकेट येत होता. आणि दुसरा होता तो म्हणजे 23 रुपयामध्ये 81 ग्रॅम. हा मी नेहमी ध्रुवला घेऊन जात असते. इकडं भरपूर सारे पीनट बटरचे सुद्धा ऑप्शन होते, ज्यामध्ये साधा फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवरसुद्धा अवेलेबल होता. ध्रुवने ह्यावेळेस चॉकलेट फ्लेवर घेतला आहे, बघू आता खातो आहे का. तर इकडं जामचे पण भरण्या होत्या, ज्यामध्ये छोट्या पाऊच मोठा पॅकेट असं पण होतं. इकडं मेयोनेजचा इकडं सॉस होता 95ला. इकडं 850 ग्रॅम मोठा असा किसान फ्रेश टोमॅटो केचप होता. आणि इथं हॉट आणि स्पायसी 113ला इकडं अर्धा किलोचं काचेच्या भरणीमध्ये येत होतं. हा जरा थोडासा स्पायसी सॉस आहे. आणि पुढे मी इकडं हे जे पाहिलं हे होतं 59ला. हँड ग्लोव्ज होते, ज्यामध्ये आपण वॉश करताना किंवा झाडं वगैरे लावताना तो आपण वापरू शकतो. इकडं काही जे घासण्या वगैरे स्क्रबर वगैरे अवेलेबल होते, ज्यावर बाय वन गेट वन सध्या ऑफर सुरू होती. घासण्या पण होत्या 30 रुपयाला 4 वगैरे पॅकेट होते. आणि स्क्रबरसुद्धा खूप चांगले होते, चांगल्या क्वालिटीचे होते. त्यामुळे मला तर हे सगळं खूप जास्त आवडलं. आणि इकडं 75ला काही स्क्रबर होते भांडी वगैरे घासण्यासाठी. आणि इकडं ऑफर पण खूप चांगलं चालू होतं आहे सध्या त्याच्या क्लिनिंगच्या सगळ्याच ह्याच्यावरती. हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की ऑफर तर चांगल्या सुरू आहेत, सध्या सेल पण चांगल्या प्रकारे सुरू आहेत. तर इकडं हा एक ब्रश होता बेसिन घासण्यासाठी, तो मी घेतला. आणि इकडं फॅन वगैरे किंवा जाळ्या वगैरे काढण्यासाठी हा मोठा असा एक झाडू होता, जो 149ला होता. आणि हे 49 रुपयाला 6 ह्याच्यामध्ये घासण्या येत होत्या, ज्या की खूप परवडेबल आहेत असं मला वाटलं. आणि आपल्या बायकांच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय ते म्हणजे किचनला लागणारे कंटेनर्स. तर त्या सेशनला मी इकडं आले होते. ही 169 रुपयाला त्याच्यामध्ये 6 भरण्या येत होत्या. ह्या 99 रुपयाला 4, ह्या 99 रुपयाला 6 आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलरसुद्धा ऑप्शन होते.
हा एक स्टोरेज बॉक्स होता आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली होती, जी की 250 रुपयाला होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर अवेलेबल होते, तुम्ही बघू शकता. आणि हा 119 रुपयाला 5 भरण्यांचा सेट होता आणि हा खूप चांगला होता, मला खूप आवडला तो. मी लगेच घेऊनसुद्धा टाकला. हा 150 रुपयाला 5 भरण्यांचा हा दुसरा एक सेट होता. हा 39 रुपयाला 2 भरण्यांचा होता, जे मुलांना आपण टिफिन म्हणून पण देऊ शकतो. तर इकडं 169 रुपयाला काही 6 भरण्या होत्या, त्याची पण क्वालिटी चांगली होती. आणि हे पण कंटेनर किंवा स्टोरेज बॉक्स म्हणू शकता, खूप चांगले होते. त्याच्यामध्ये 3 होते 210 रुपयाला. तर हा एक वेगळा अजून सेट होता, जो की 139 रुपयाला होता आणि त्याच्यातसुद्धा 5 सेट होते. हा 150 रुपयाला होता आणि ह्याच्यातसुद्धा 5 सेट होते. त्यामुळे हे जरी प्लॅस्टिकचं असलं तरी ह्याच्यामध्ये व्हरायटी आणि क्वालिटी खूप चांगली भेटून जाते, असं मला हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं. हा 229 रुपयाला एक कंटेनर होता. तांदूळ वगैरे ठेवण्यासाठी खूप अफोर्डेबल आहेत. पैसे पण म्हणजे चांगल्या रेंजमध्ये आहेत. हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काही स्टोरेज बॉक्स होते. 280 रुपयाला एक होता. जरा थोडासा महाग वाटला, पण क्वालिटी खूप चांगली होती. तुम्ही म्हणाल ऑनलाईन तर ह्याच्यापेक्षा स्वस्त भेटते, पण त्याच्यासारखी ह्याची क्वालिटी नाही. ह्याची खूप म्हणजे ब्रँडेड वाटली मला तरी. हे 49 रुपयाला हे लिक्विड वगैरे आपल्याला टिफिनला नेण्यासाठी, ताक वगैरे त्याच्यासाठी ते भरण्या होत्या. हा 59 रुपयाला अशा छोट्या काही भरण्या होत्या आणि त्याला असे आट्या वगैरे असल्यामुळं त्याच्यातून काही लीक वगैरेसुद्धा होत नाही. चांगली क्वालिटी होती त्याची. इथं 119 रुपयाला अशा काही वेगळ्या शेपच्या भरण्या होत्या. त्याच्यामध्ये पण भरपूर सारी व्हरायटी होती आणि तुम्ही बघू शकता इकडं भरपूर साऱ्या भरण्यांचे ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतात. इकडे 199ला ह्या काही लीड कंटेनर होते, ज्याच्यापासून आपण लीक होण्यापासून वाचू शकतो. तर 199ला ह्या 2 भरण्या होत्या. ही 59 रुपयाला हा एक छोटा बॉक्स होता. हा 69 रुपयाला ह्या छोट्या छोट्या भरण्या आहेत आणि ह्या खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या भरण्या आहेत. त्याच्यामध्ये अर्धा किलो, पाव किलो आणि 1 किलोचे ऑप्शन आहेत. सध्या ह्या भरण्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात. सगळ्यांकडे आजकाल पाहायला भेटतात आणि भरपूर सारी इकडं तुम्ही बघू शकता व्हरायटी अवेलेबल आहे डीमार्टच्या ह्या सेशनमध्ये. तर त्यामुळे महिलांच्या आवडीचा सेशन मी तर पहिल्यांदाच म्हटलं नाही का. तर इकडं काही माळवं वगैरे ठेवण्यासाठी छोटे छोटे रॅक बनवण्यासाठी तिकडं पार्ट्स होते. तर इकडं मोठे मोठे स्टोरेज बॉक्ससुद्धा अवेलेबल होते, ज्याची क्वालिटीसुद्धा खूप छान होती. आणि इकडे ह्या 3 भरण्यांचा एक सेट मला पाहायला भेटला. हा 119 रुपयाला. ह्याच्यामध्ये 3 भरण्या होत्या आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शनसुद्धा होते. हा 150 रुपयाला 3 भरण्यांचा सेट होता, जो सुद्धा खूप छान आणि भरपूर सारं स्टोरेज मावल असं होतं. हे काही 4 बॉक्सेस होते आणि ह्याच्यामध्ये आपण माळवं वगैरे पण ठेवू शकतो आणि हे सगळं 119 रुपयालाच होतं. त्यामुळे मला तर खूप ॲफोर्डेबल वाटलं. तसेच त्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शनसुद्धा होते. तुम्ही बघू शकता 99ला ह्या 4 भरण्या येत होत्या. हा 299ला एक फ्रीजमध्ये ठेवण्यासाठीच कंटेनर म्हणू शकता, स्प्राउट्स वगैरे ठेवण्यासाठी. तर त्याची पण क्वालिटी मला खूप चांगली वाटली आणि बघू शकता तुम्ही ऑप्शनसुद्धा तिकडं भरपूर सारे होते. हे 95 रुपयाला 6 भरण्यांचा सेट होता. छोट्या भरण्या होत्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा कलर खूप छान होते. इकडं ह्या भरण्या होत्या, ह्या पण मला खूप आवडल्या. सध्या स्टीलच्या टोपण्यांची खूपच फॅशन चाललेली आहे आणि वरून ट्रान्सपरंट असल्यामुळे त्यामध्ये काय ठेवलं हे सुद्धा समजतं. हे 80 रुपयाला 2 छोटे पॅक होते डब्यांचे. खूप चांगले होते ते सुद्धा. हे 95 रुपयाला ह्या 6 भरण्या होत्या, ज्या की मगाशीच मी तुम्हाला दाखवल्या. आणि इकडं 99ला ह्या 3 भरण्या होत्या. ह्याची क्वालिटी मला खूप चांगली वाटली. ह्याच्यामध्ये पण भरपूर सारी व्हरायटी होती. ही 99 रुपयाला 2 बॉक्स होते. टिफिन म्हणून सुद्धा मुलांना आपण देऊ शकतो. तर त्यामध्ये सुद्धा भरपूर सारे कलर ऑप्शन्स होते. हा 170 रुपयाला हे 2 भरण्या होत्या, ज्याची क्वालिटी खूप छान होती. सध्या ह्यासुद्धा खूप ट्रेंडिंग भरण्या आहेत आणि मगाशीच दाखवलेल्या सगळ्या भरण्या वगैरे तुम्हाला इकडं पाहायला भेटतील आणि त्याची प्राईससुद्धा तिकडं सगळी दिलेली आहे. ऑफर किती चालू आहे हे सुद्धा तुमच्या प्राईसवरून सगळं काही लक्षात येऊन जाईल. हा मसाला डब्बा म्हणून पण यूज करू शकतो किंवा रांगोळीसाठी असे इकडं काही स्टोरेज बॉक्स ठेवलेले होते आणि त्याची पण क्वालिटी आणि कलर वगैरे खूप चांगले वाटले. आणि माझे असे शॉपिंग ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटून नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.